नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. स्टोरी ऑफ द डे मध्ये आपण बघणार आहोत भटकता आत्मा कोणाचा. पंतप्रधान मोदींनी भटकती आत्मा असा उल्लेख केला होता आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय. भटकती आत्मावरून आता एकमेकांवर टिप्पणी सुरू झालेली आहे आणि हीच आहे आजची स्टोरी ऑफ द डे. आज भारत को ऐसी भटकती आत्माओं से बचा करके देश में एक स्थिर मजबूत सरकार की तरफ आगे बढ़ना बहुत जरूरी है. महाराष्ट्रामध्ये प्रचार सभांमध्ये भटकत्या आत्म्यांचा सुळसुळाट झालाय. पंतप्रधान मोदींनी छेडलेल्या भटकत्या आत्म्याच्या उपमेवरून विरोधकांनीही हल्लाबोल केला. मोदी नेमका कुणाला भटकता आत्मा म्हणाले, पाहूयात त्याविषयीचा लोकशाहीचा हा स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्र को अस्थिर करना ही आत्मा को संतोष नहीं होता है. देश में अस्थिरता पैदा करने का खेल चल रहा है. आज भारत को ऐसी भटकती आत्माओं से बचा करके देश में एक स्थिर मजबूत सरकार की तरफ आगे बढ़ना बहुत जरूरी है. महाराष्ट्रात प्रचाराला आलेल्या पंतप्रधान मोदींच्या याच वक्तव्यानं राज्याचं राजकारण तापलंय. मोदींनी नाव घेतलं नसलं तरी भटकता आत्मा म्हणजे मोदींनी पवारांनाच लक्ष केल्याचं जाणकारांच्या लागलीच लक्षात आलं. सकाळी संजय राऊतांनी मोदींच्या या टीकेला पुन्हा गुजरातची फोडणी दिली. ज्या महाराष्ट्रानं गाडलाय अशा सगळ्यांचे आत्मे महाराष्ट्रामध्ये गेल्या 400 वर्षापासून भटकत आहेत. त्यात हा नवीन गुजरातचा आत्मा आहे. आणि हे आत्मे जरी महाराष्ट्रात भटकत असले आणि त्या आत्म्यांकडून काहीही वक्तव्य होत असली तरी अशा भुताटकीच्या वक्तव्यांना महाराष्ट्र जुमान आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेतेही पंतप्रधानांच्या या वक्तव्यावरून तुटून पडले. आपण पंढरपूर आहोत आणि आपली आत्मा ही पांडुरंगराय आहे. त्यामुळे आत्मेला आम्ही कुठल्या दृष्टिकोनातून बघतो तर अध्यात्माच्या दृष्टिकोनातून बघतात. ते कुठल्या दृष्टिकोनातून बघतात तर भटकती आत्मा, ते विचारामध्ये भिन्नता असल्यामुळे कदाचित आहे. त्यामुळे हे भटकती आत्मा बोलण्यापेक्षा तुम्ही जे 12 लाख कोटी रुपयाचे प्रोजेक्ट गुजरातला घेऊन गेला आहात ते परत कधी देता हे मोदी साहेबांनी सांगितलं पाहिजे. लोकशाहीच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये याबद्दल अजितदादांना छेडलं असता त्यांनी भटकता आत्मा कोण हे मोदींनाच विचारेन असं मिश्किल उत्तर दिलंय. मला अजून त्यांना वेळ नाही मिळाला की ते अदृश्य शक्ती कोण, अदृश्य आत्मा कोण. माझ्या पुढच्या कुठल्या सभेत तरी माझी भेट होईलच. मुंबईच्या सभेत होईल किंवा आणि आज पण धाराशिवची सभे मलाही बोलवलेलं आहे. मी बघतो कसं जमतंय की नाही ते. पण त्यावेळेस मी ते त्यांना विचारेल, PM साहेब ते अदृश्य आत्म्याच्या बद्दल बोललं ते नाव काय. खुद्द पवारांनीही या वादात उडी घेऊन मोदींना पवार स्टाईल उत्तर दिलं. महाराष्ट्रामध्ये एक अंतरात्मा आहे. तो आत्मा अस्वस्थ आहे. तो गेल्या 45 वर्ष महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता निर्माण करतोय. सरकारही खराब करतोय. सरकारला अडचणीत आणतोय आणि या आत्म्यापासून सुटका करून घ्यायची गरज आहे. विकास, घराणेशाही, भ्रष्टाचार आदी मुद्दे संपले की काय? त्यामुळे आता वैयक्तिक टीकेवरून सत्ताधारी आणि विरोधक भटकत्या आत्म्याची कौनं गात आहेत. मतदारांना मात्र माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा माझ्यात याचेच भास होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.